प्रत्येक जण कॉलेजमध्ये काही ना काही नवीन शिकायला जाते, पण आम्ही जर कॉलेजला गेलो तर काही ना काही कांड होतेच. ते कसे होते ते तुम्हाला मी समोर सांगतो, तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून ठेवा. तर कशा आहात यवतमाळकर, मी तुमचा आधी 30 ब्लॉगचा आज आहे आपला 16वा दिवस. नेहमीप्रमाणे मी माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी आपलं खराब तोंड घेऊन डायरेक्ट मी आलो कॉलेजला येऊन 1-2 लेक्चर अटेंड केले. त्यानंतर माझ्या ज्युनियर सोबत वर थांबलो होतो, तेवढ्यात आदित्य भाऊची एंट्री झाली. रिसेस टाइम खतम झाल्यानंतर मी गेलो थर्ड लेक्चर अटेंड केलं. त्यानंतर आम्ही सगळे आलो बाहेर जेवण करायसाठी. इकडे आम्ही पोटभर जेवण केलं. त्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर, तर तेवढ्या त्या आतंकवाद्याची एंट्री झाली. त्यानंतर मी आलो बाहेर आईस्क्रीम खायसाठी. आईस्क्रीम वगैरे खाल्ली. त्यानंतर गेलो कॉलेजला. तेवढ्यात पाहिजे होतं का प्रेम्या 2 वाजता कॉलेजला आला होता. म्हटलं प्रेमाची बॅग आहे क्लासमध्ये कालपासून. आमच्या क्लासमधले पुरं असे आहे, म्हटलं सुट्टी झाली तरी बॅग नाही घेऊन जात. आणि त्यातलाच आमचा प्रेम आहे. म्हणजे कसं सुट्टी जरी झाली तरी त्याची बॅग राहीन कॉलेजमध्येच, म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी आणायचं काम नाही. त्यानंतर होतं आम्हाला थोडं इम्पॉर्टंट काम. मग काय आम्ही आमची गाडी काढली सना डायरेक्ट पोहोचलो आम्ही डायरेक्ट जीएमसीला आल्या मला सगळ्यात पहिले एकच गोष्ट आठवली की जेवढे कामं एका नौकराकडून पैसे देऊन करून नाही घेत ना, तेवढे कामं आमच्याकडून पोस्टिंगच्या वेळेसच करून घेत. मग काय फालतू कोणाला वाटण म्हटलं की आम्ही इथे पोस्टिंगवरच आहे, त्यापेक्षा डायरेक्ट आम्ही इथून पळतच सुटलो. जीएमसी मधून डायरेक्ट कॉलेजला आल्यानंतर शेवटचे 2 लेक्चर ऑफ होते. मग काय थोडा टाइमपास केला आणि मग झाली डायरेक्ट आम्हाला सुट्टी. इकडे मधातच आमच्या गाडीतलं पेट्रोल खतम झालं होतं. त्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो पेट्रोल पंपवर गेल्यानंतर आम्हाला पूर्ण गाडी फुल करायची होती. मस्त जोक मारा भाई, पूर्ण 50चं पेट्रोल टाक.